मित्रांनो, जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदत देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महसूल वन विभागाअंतर्गत 24 जानेवारी 2024 म्हणजे आज एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. या शासन निर्णयानुसार 3 विभागातील 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 61,71,91,000 रुपयाची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये या शासन निर्णयानुसार कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना किती रक्कम नुकसान भरपाई देण्यात येणार आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आपल्या चॅनलवरती तुम्हाला असाच नवनवीन व्हिडिओ भेटत राहणार आहे. चला मग मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, या शासन निर्णयाच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून हे शासन निर्णय डाउनलोड करू शकता. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी शासन निर्णय पहा. जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतीपिके व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून निश्चित केलेल्या दरानुसार एकूण 61,71,91,000 रुपयाची निधी वितरित करण्यास शासनाने या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे. तर तुम्ही मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता, एकूण 3 विभागाच्या 10 जिल्ह्यांसाठी ही नुकसान भरपाईची मदत देण्यात येणार आहे. तर पहिला आहे नाशिक विभाग, दुसरा आहे नागपूर विभाग आणि तिसरा आहे अमरावती विभाग. नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यातील 22 शेतकऱ्यांसाठी 1,00,000 रुपये. त्यानंतर धुळे जिल्ह्यातील 967 शेतकऱ्यांसाठी 1,04,82,000. त्यानंतर आहे जळगाव जिल्ह्यातील 7,799 शेतकऱ्यांसाठी 8,51,81,000 रुपये. त्यानंतर आहे अहमदनगर जिल्ह्यातील 92 शेतकऱ्यांसाठी 2,60,000. असे एकूण नाशिक विभागातील 8,880 शेतकऱ्यांसाठी 9,60,23,000 रुपये इतका नुकसान भरपाईची मदत देण्यात येणार आहे. त्यानंतर आहे नागपूर विभाग. नागपूर विभागातील नागपूर जिल्ह्यांसाठी 5,829 शेतकऱ्यांना 4,72,61,000 रुपये. चंद्रपूर जिल्ह्यातील 10,843 शेतकऱ्यांसाठी 8,37,44,000 रुपये आणि गोंदिया जिल्ह्यातील 2,046 शेतकऱ्यांसाठी 51,83,000. असे एकूण नागपूर विभागातील 18,718 शेतकऱ्यांसाठी 13,61,88,000 रुपये इतका नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. त्यानंतर आहे अमरावती विभाग. अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यातील 29,147 शेतकऱ्यांसाठी 24,18,27,000 रुपये. यवतमाळ जिल्ह्यातील 60 शेतकऱ्यांसाठी 3,65,000 रुपये. असे एकूण 29,207 शेतकऱ्यांसाठी 24,21,92,000. असे एकूण या तिन्ही विभागातील 64,598 शेतकऱ्यांसाठी 61,71,91,000 रुपयाची नुकसान भरपाईची मदत या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.